सो हे गाइस वेलकम टू माय चॅनल स्वरूप चव्हाण आणि आज आपण आलो आहोत लालबागला. सो इथे आता आपण आहोत चिंचपोकीला करंटली आणि इथे असे एका लाईनीत लिटरली असे गणपती आहेत. तर बघा तिकडे पण फुल एका लाईनीत गणपती आहेत आणि आता आपण तेच बघायला चाललो आहे. परेल वर्कशॉप पण बघायला चाललो आहे आणि आता इकडचे छोटे छोटे जे गणपती आहेत हे बघा. हा गणपती कसला आहे बघा. ह्याची पुरी क्लिप मी तुम्हाला दाखवेलच. सो आता लेट्स गो. आता आपण जाऊया लालबागच्या राजाला, तिकडून गन संकुल आणि नंतर परेल वर्कशॉप. सो या ब्लॉगला खूप मजा येणार आहे. सो शेवटपर्यंत राहा. तू डायरेक्ट आता लालबागच्या राजा. गाईज मी आता एक वर्कशॉपमध्ये आलो आहे. अतुल सागर आर्ट्स. ही मूर्ती बघा जस्ट काय आहे, काय डिटेलिंग आहे. सेम लालबागचा राजा. आणि ही जी पाचशे मूर्ती आहे ना, काय कडक बनवली आहे. लिटरली अशी सगळ्या मूर्त्याला असं पेटा वगैरे एकदम सजवून वगैरे ठेवलं आहे. खालचे बघा किती मोठे आहेत. जय मल्हार वगैरे एकदम कडक बनवलेत. तर गाईज आता आपण एक वर्कशॉपमधून जाऊन आलो आहे. टोटल आपले 2 वर्कशॉप झाले अँड आता आपण चाललो लालबागच्या राजाला. आपल्याला दिसले लालबागचे 3 पिलर्स बघ दाखवतो. पहिला इथे दिसला आपला गणेश गल्ली, इथे लालबागचा राजा, इथे चिंतामणी आणि इथे एकदम प्रॉपरली लालबागचा राजा. हे बघा, हा बघा भाई, आतमध्ये पण खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. खूप मजा येणार. आता आपण आलो आहोत लालबागच्या राजाची. इथे जिथे लाईन असते तो ते काम आता सुरू झालं आहे. मंडप अँड आता आतमध्ये जाऊन बघा काय काय सुरू झालं आहे. तो मजा येणार भाई. ते बघा तिकडून आय थिंक सो मेन गेट आहे. सो लालबागच्या राजाची इथे ही गल्ली केवढीशी आहे, त्यातून गणपती येतो अँड दिस इज समवॉट गेट. सो खूप मजा येणार आहे. आता आतमध्ये जाऊ. तिकडे आय थिंक सो ते मंदिर आहे ना ते. सो तिकडे जाऊ अँड लेट्स सी. आपण आलोय परेल वर्कशॉप. गाईस एक एक गणपती बनलेत आणि हा वाला जो गणपती आहे सुरापणी बनलाय, तो पण बनलाय. मजा आहे ना. इथे खूप जास्त गणपती आहेत. आतमध्ये पण गणपती आहेत बघ. तिथे शूटिंग अलाव नाही अँड हे मी तुम्हाला जसे मगाशी दाखवले. अजून एवढं काम सुरू नाही झालं आहे, बट होईल तेव्हा आपण नक्की येऊ. सो इथे आपण आलो ईश्वर्स आर्ट्सला. चला. आता आपल्याला एक काकी दिसलेली. बघा काहीतरी 2 शब्द बोला गणपती बाप्पाबद्दल. गणपती बाप्पा चांगले आहेत, दरवर्षी लवकर येते. गाईज मी आता इकडून बाहेरच जात होतो. मी एंडिंग केलेला ब्लॉग आणि तोपर्यंत मला काकी दिसली आहे आजी. तुम्ही मला ओळखलं की ते काय करतोस ब्लॉगिंग वगैरे. सो मग तिचा पण मी क्लिप घेतला. आता चंदनवाडी अँड फ्रॉम दिस गेट
आपला जो गणपती आहे तिथूनच येतात पर वर्कशॉप. हा पुरा जो रोड असतो पुरा भरलेला असतो आणि हा असतो. सो आता आपण आतमध्ये जाऊन आलो आहे. अँड इफ यू लाईक दिस ब्लॉग दॅन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.